शाळा सुधारणार, भ्रष्टाचार थांबणार, शिक्षण आणि विकासाच्या मुद्द्यावर प्रशासनाचे मिशन मोड. पाहुयात काय आहेत आजचे मोठे अपडेट्स. शाळांचा कायापालट. काही शाळांचे रूप बदलले आहे. आता संपूर्ण शैक्षणिक हब तयार करण्याची तयारी सुरू आहे. शाळांची गळती आणि पत्र्यांच्या खोल्या इतिहास जमा होणार. कारवाईचा इशारा. वस्तू खरेदीत घोटाळा केला तर याद राखा. तक्रार मिळताच 1 तासात कारवाईचे चक्र फिरणार. झाडांची कत्तल थांबणार. वृक्षतोड आंदोलनावर मोठी घोषणा. प्रकल्पाला बाधा येत असेल तरच मोजकी झाडे काढणार. पालिकेची भूमिका स्पष्ट. खाजगी शाळांचे धाबे दणाणले. खाजगी शाळांच्या लुटीवर आता प्रशासनाची नजर. तक्रार करा आणि कारवाई पहा. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सध्या ॲक्शन मोडमध्ये दिसून येत आहेत. आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांचा विशेष आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारी शाळांची पटसंख्या वाढवण्यासोबतच शाळांच्या आवारात चालणारे अवैध प्रकार रोखण्यासाठी त्यांनी कडक इशारा दिला आहे. शाळेच्या कॅम्पसमध्ये शिक्षणाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही कामकाज चालणार नाही असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे राज्यभरातील सरकारी शाळांमध्ये गणवेश वाटपाचा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला होता, त्याच धर्तीवर यंदाही जय्यत तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी गणवेशासाठीचा सर्व निधी वेळेत वितरित करण्यात आला होता, ज्यामुळे पहिल्याच दिवशी मुले नव्या गणवेशात शाळेत हजर झाली होती. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने या उपक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं. या ऐतिहासिक सोहळ्याची आठवण करून देत यंदाही तशाच उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.